कधी असा विचार केला आहे का की एक ग्रह त्याच्या कक्षेत अगदी व्यवस्थित कसा फिरत राहतो? किंवा क्रिकेटचा बॉल हवेत उडाल्यावर बरोबर खालीच का येतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना काही आश्चर्यकारकपणे सोप्या नियमांमध्ये दडलेली आहेत. चला तर आज न्यूटोनियन मेकॅनिक्सच्या जगात जाऊया आणि गतीचं हे विज्ञान उलगडून पाहूया. भारी आहे ना हे? म्हणजे एका छोट्या क्रिकेट बॉलच्या उड्डाणापासून ते अवकाशातल्या ग्रहांच्या भव्य फेऱ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट काहीतरी नियमांनुसारच चालते. आणि गंमत म्हणजे हे नियम आपल्याला वाटतात त्यापेक्षा खूप खूप सोपे आहेत. तर या मोठ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय सर आयझॅक न्यूटन यांनी दिलेल्या फक्त 3 साध्या सोप्या नियमांमध्ये. पण हे फक्त पुस्तकातले सिद्धांत नाहीत हा. ही तर आपल्या रोजच्या जगण्याला आकार देणारी जणू काही अदृश्य सूत्र आहेत. आपलं चालणं असो किंवा गाडी चालवणं असो, सगळीकडे हेच न्यूटनचे नियम काम करत असतात. चला तर मग आपल्या आजच्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात येऊया. न्यूटनचे ते 3 मुख्य नियम. हे नियम म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्सचा म्हणजेच पारंपरिक भौतिकशास्त्राचा अगदी भक्कम पाया आहेत. तर आपण काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण पाहू जडत्वाचा नियम. म्हणजे वस्तू जशा आहेत तशाच का राहू पाहतात. मग आपण वळू त्वरणाच्या नियमाकडे आणि ते प्रसिद्ध सूत्र F = ma ते जरा सोपं करून समजून घेऊ. आणि शेवटी आपण क्रिया-प्रतिक्रियेच्या नियमातली जी एक सुंदर सममिती आहे ना, तिचा अभ्यास करू. पहिला नियम आहे जडत्वाचा. याचं एकदम सोपं तत्व म्हणजे वस्तूंना बदल आवडत नाही. आता बघा, टेबलावर ठेवलेलं पुस्तक, जोपर्यंत त्याला कोणी ढकलत नाही तोपर्यंत ते तिथून हलणार आहे का? नाही. हेच आहे जडत्व. आणि याच्या उलट एकदा का एखादी वस्तू गतिमान झाली की तिला थांबायलाही आवडत नाही. म्हणूनच तर चालत्या गाडीला थांबवणं हे उभ्या गाडीला ढकलण्यापेक्षा जास्त अवघड असतं. आता येतो दुसरा नियम आणि त्याचं ते जगप्रसिद्ध सूत्र F = ma. समजा एक छोटी खेळण्यातली गाडी आहे आणि एक मोठी खरी कार आहे. दोन्हींना ढकलायचं आहे. कोणती गाडी सहज पुढे जाईल? बरोबर, खेळण्यातली गाडी. का? कारण तिचं वस्तुमान म्हणजे मास कमी आहे. मोठ्या कारला त्याच वेगाने ढकलण्यासाठी खूप जास्त ताकद लावावी लागेल. F = maच तर सांगतं, जेवढं जास्त बल तेवढं जास्त त्वरण. सोपं आहे. आणि तिसरा नियम क्रिया-प्रतिक्रिया. हा नियम सांगतो की फोर्स किंवा बल कधीच एकटी येत नाहीत. ती नेहमी जोडीने येतात. रॉकेट लॉन्च होण्याचा विचार करा. रॉकेट काय करतं? ते गरम वायूला प्रचंड वेगाने खाली ढकलतं. ही झाली क्रिया. आणि याच्या बदल्यात तो वायू त्या रॉकेटला तितक्याच जोराने वर ढकलतो. ही झाली प्रतिक्रिया. याच साध्या तत्वामुळे आज आपण अवकाशात प्रवास करू शकतो. आता गंमत बघा. हे 3 नियम जरी सगळीकडे लागू होत असले तरी ते एका लहानशा कणावर कसे लागू होतात आणि एका मोठ्या वस्तूला कसे लागू होतात यात एक महत्त्वाचा फरक आहे. चला, तो फरक नेमका काय आहे ते समजून घेऊया. भौतिकशास्त्रात गणित सोपं करण्यासाठी आपण अनेकदा वस्तूंना कण किंवा पार्टिकल मानतो. याचा अर्थ असा नाही की त्या खऱ्याखुऱ्या ठिपक्या आहेत, पण त्यांच्या गतीचा अभ्यास करण्यासाठी आपण असं गृहीत धरतो की त्यांचं सगळं वस्तुमान एकाच बिंदूत एकवटलेलं आहे. ही एक युक्ती आहे ज्यामुळे गणित खूप सोपं होतं. आणि यामुळे होतं काय की कणाच्या गतीचा अभ्यास करताना आपण फक्त ती एका जागेवरून दुसऱ्या जागी कशी जाते याचाच विचार करतो. म्हणजे बिंदू A पासून बिंदू B पर्यंत. या सरळ रेषेतील गतीला म्हणतात ट्रान्सलेशन. बरं, याच्या अगदी उलट येते दृढ वस्तू किंवा रिजिड बॉडी. एखादा दगड डोळ्यासमोर आणा. तो कसाही फेकला तरी त्या दगडावरच्या कोणत्याही 2 बिंदूंमधलं अंतर बदलतं का? नाही, ते तेवढंच राहतं. ही आहे दृढ वस्तू. पण आता एका जेलीच्या गोळ्याचा विचार करा. तो फेकल्यावर कसा वाकडा तिकडा होतो, त्याचा आकारच बदलतो. तो दृढ वस्तू नाही आहे. आणि म्हणूनच दृढ वस्तूची गती थोडी जास्त गुंतागुंतीची असते. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर जातेच, म्हणजे ट्रान्सलेशन तर करतेच, पण त्याचबरोबर ती स्वतःभोवती फिरूही शकते. या फिरण्याला म्हणतात रोटेशन. म्हणजे थोडक्यात काय तर कणासाठी फक्त ती वस्तू कुठे चालली आहे हे महत्त्वाचं आहे, पण दृढ वस्तूसाठी ती कुठे चालली आहे आणि ती कशी फिरत आहे हे दोन्ही विचारात घ्यावं लागतं. म्हणूनच एका फिरणाऱ्या भोवऱ्याच्या गतीचा अभ्यास करणं हे एका सरळ जाणाऱ्या चेंडूच्या गतीचा अभ्यास करण्यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण नियम पाहिले. आता आपण या नियमांमागची भाषा शिकूया. मेकॅनिक्सला जर आणखी खोलात जाऊन समजून घ्यायचं असेल तर काही महत्त्वाच्या संकल्पना आणि त्यांचे अर्थ जाणून घेणं खूप गरजेचं आहे. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे रेषीय संवेग म्हणजेच लिनियर मोमेंटम. याला आपण गतीतील वस्तुमान असंही म्हणू शकतो. विचार करा, एक बॉलिंगचा चेंडू आणि एक टेनिसचा चेंडू दोन्ही एकाच वेगाने येत आहेत.
कोणता चेंडू अंगावर आलेला परवडेल? नक्कीच टेनिसचा. कारण बॉलिंगच्या चेंडूचं वस्तुमान जास्त आहे, म्हणून त्याचा संवेगही जास्त आहे. त्याची धडक जास्त जोरदार बसणार. आता आवेग किंवा इम्पल्स म्हणजे काय? तर संवेगाला दिलेला एक जोरदार धक्का. क्रिकेटमध्ये बॅट्समन जेव्हा चेंडू टोलवतो तेव्हा काय होतं? बॅट आणि चेंडू यांचा संपर्क अगदी क्षणभरासाठी होतो. पण त्या छोट्याशा वेळेत बॅट एक प्रचंड आवेग निर्माण करते, जो त्या चेंडूचा संवेग पूर्णपणे बदलून टाकतो आणि त्याला थेट सीमारेषेपार पाठवतो. हे कदाचित थोडं किचकट वाटेल, पण हा एक खूप महत्त्वाचा शॉर्टकट आहे. याचा सोपा अर्थ असा की एखाद्या वस्तूवर जेवढं कार्य केलं जातं, म्हणजे तिला जेवढं ढकललं जातं, ते थेट तिच्या गतीच्या ऊर्जेत रूपांतरित होतं. म्हणजे जेवढं जास्त ढकलणार तेवढी ती वस्तू जास्त वेगाने जाणार. बल आणि वेग यांना जोडणारा हा एक सुंदर दुवा आहे. आणि आता येतो एक सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा नियम, संवेग अक्षय्यतेचा नियम. याचा अर्थ कोणत्याही प्रक्रियेत घटनेच्या आधीचा एकूण संवेग आणि घटनेनंतरचा एकूण संवेग नेहमी सारखाच असतो, तो बदलत नाही. बिलियर्ड्सच्या खेळाचा विचार करा. जेव्हा पांढरा चेंडू दुसऱ्या चेंडूंना धडकतो तेव्हा संवेग एका चेंडूकडून दुसऱ्याकडे जातो, पण त्या सगळ्या चेंडूंचा एकूण संवेग मात्र तेवढाच राहतो. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की न्यूटनचे हे 3 साधे सोपे दिसणारे नियम प्रत्यक्षात किती शक्तिशाली आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. हे खरंच अविश्वसनीय आहे नाही का? जे नियम एका साध्या बिलियर्ड्सच्या खेळाला नियंत्रित करतात, तेच नियम या भव्य ब्रह्मांडातील ग्रहांच्या नृत्याचंही सूत्रसंचालन करतात. हेच तर न्यूटनच्या नियमांचं खरं सौंदर्य आहे. आणि म्हणूनच न्यूटनचे हे नियम क्लासिकल मेकॅनिक्सचा म्हणजे पारंपरिक भौतिकशास्त्राचा आधारस्तंभ आहेत. गतीला समजून घेण्यासाठी हाच आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. पण जाता जाता एक विचार सोडून जातो. जेव्हा आपण या नियमांना त्यांच्या सीमेपर्यंत ढकलतो तेव्हा काय होतं? म्हणजे जेव्हा वस्तू प्रकाशाच्या वेगाने धावू लागतात किंवा एखाद्या अणूपेक्षाही लहान होतात, तेव्हाही हेच नियम लागू होतात का? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला भौतिकशास्त्राच्या एका पूर्णपणे नवीन आणि अद्भुत जगात घेऊन जातो. पण तोपर्यंत विचार करत रहा.